सर माझी सॅलरी खूप कमी आली. मी टार्गेटपेक्षा जास्त अचिव्हमेंट केली आहे सर, तरी एवढी सॅलरी. याला सेल्स म्हणतो तू? एवढं काम तर आपला ऑफिस बॉय पण करतो. आहे त्यात समाधानी राहा, नाही तर दुसरा जॉब बघ. सर 3 वर्ष झालं काम करतो, थोडंफार इन्क्रीमेंटचं तरी बघा. चल निघ, बघतो. थँक्यू सर. इकडे तुला पैशाचीच कमी आहे ना? हो सर. एक काम कर, गेम खेळ. सर ही तर ऑनलाईन बेटिंग, आणि यात पैसे नाही जिंकलो तर मग जीव द्यायचा. ए थांब थांब थांब, गाडीचे हप्ते कधी भरणारस? सर या महिन्यात थोडी सॅलरी कमी झाली, मी भरून अवकात नव्हती तर गाडी कायला घेतली? हप्ते भरायची आणि गाडी घेऊन जायची. नाही ऐकायचं विकायचं काहीच नाही, गाडीच न्यायची आज. हप्ते भरायचे आणि गाडी घेऊन जायची. उतर चल. शिव ऑफिसला यायचं, हप्ते भरायचे आणि घेऊन जायची. नाही नाही घेऊन जाणार आहे. काय करते? पाय पाय कसं काय आलंय काय माहिती. ए पक्या गाडी गेली गाडी. आज सगळी तयारी आधीच. मग लवकर सुटलो ऑफिस. गाडी गेली म्हणजे कुठे गेली नेमकी? अरे नेली बाबा रिकव्हरीवाल्याने. का? EMI नाही भरला म्हणून. काय अरे काय रे, 13,000 सॅलरी झाली महिन्याची. मरमर मरमर काम करायचं उपाशी तापाशी. काय सॅलरी रे ही? 13,000 सॅलरी, घर खर्च 10,000. आणि कुठून EMI भरणार आहे मी? जाऊ दे, सोड यार ते विषय. काय रे तेच 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 ते डोक्याला ताण उगा तिच्या यायला. सोड बरं. हे नियोजन कुणी केलंय पार्टीचं? पैसे द्यायचेत का कोणा? अरे आजचा खर्च संजय शेटकडे, त्यांनी खर्च केला सगळाच. अबो, संजय शेटनी खर्च केला? TTMM पार्टी करायचं म्हणलं की नाही आम्हाला भूक नाही म्हणणार, आणि आज चक्क पार्टीचा खर्च. ए भाडकाऊ, तुझे खर्च करून दमला का आमच्यावर तू? अरे चिंगम चौक्या. अबे मजाक केला रे, ह्या बोटने मला उपशील. तर मग आता काय? अरे मजाक केली रे. तुला माहित नाही का, आपल्या सगळ्याच्या आयुष्याला बिनलागामाचा घोडा लागलाय, आणि वरून हे खर्च एवढा वाढत चाललाय, आणि कर्ज या बॉटच्या पोटासारखं वाढत चाललंय. पक्या तुला आता सांगतो, पोटावर जायचं ना. सकाळी वर्कआउट करतोय, डाएट करतोय मी. हा डाएट चालते रे, टेन्शन फ्री आहे. राईट, तेवढं आहे. बरं चलत घ्या. सांडशील ही बंद झालं आता. अरे उपाशी रे सकाळपासून. अरे संजय, तू ते पिक्चर बघितलास ना? कोणता? थोडं असं असं बघ. नाही नाही नाही, थोडा असं बघ. अरे नेमकं चाललं काय तुझं? थोडा वर बघ असं.
नाही, असं थोडं खाली असं बघ. चारी साईडने लवडूच दिसतंय. मरशील लाईफ जरा जास्तच अवघड होत चालली. असं वाटतंय आता घरी जावा, काहीतरी विषारी खाऊन निवांत झोपा. अरे एवढ्याशा प्रॉब्लेम ना हरला का गांडू? आताशी तर आपले प्रॉब्लेम सुरू झालेत. अबे काय काय करू? घरच्या जिम्मेदाऱ्या पार पाडतोय, मेहनत करतोय, त्या मॅनेजरला बी खुश ठेवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यात तिच्या आईला पर्सनल लाईफ जगायची राहूनच चालली बे. मॅनेजर रोज सकाळच्या मीटिंग मध्ये भा 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 तेरा क्रॉस सेल कम आहे, तेरा सेल कम आहे. अरे गांडो माझ्या जागेवर येऊन बस एक दिवस. शाईचा शिवी नाही, शिवी नाही. त्याच्यात वरून एक माझी गाडी वळून नेली. तुझ्या लाईफ मध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत का? आपली जिंदगीत नाही का EMI भरण्यात जाणार सगळी. काय सांगावा तुला? आत्ता एखादा फोन येईल आणि आपल्या सगळ्याची लाईफ सेट होईल. लाईफ ही अनप्रेडिक्टेबल असते. टेन्शन न घेऊ. चल. कोण आला? काय बोलतो? कोणाचं बघ. अननोन नंबर. हॅलो, वेलकम टू स्क्विड गेम गावठी. पार्टिसिपेट करण्यासाठी आपलं नाव आणि जन्मतारीख सांगा. हे दोघांपैकीच कोणतरी माझा गेम घ्यायला दिसतंय. थांब. 3 प्लेयर आहेत. प्रकाश काळे 23/7/1992, बॉट आपलं निलेश तिवारी 19 मार्च 1990 आणि संजय भिसे 18 नोव्हेंबर 1987. कॉंग्रॅच्युलेशन, 3 प्लेयरची एंट्री कन्फर्म झाली. कोण होतं पके? काय फ्रॉड बिल करतो का आमच्या नावावर? तुमच्या आईला तुम्हाला वाटलं का कुणाच्या बोलून माझा गेम घेता तुम्ही आणि मी पसंत? तुमच्या आईला तुमची अरे भंजाळे, फोन करायला सांगितलं. मग संजय, आपण मेलो तर नरकात आलोच बे. अरे इथं बघ ना, ते त्याला तळणारा राक्षस झोपलाय. आई घालवलं. काय झालं तुम्हाला आरडायला? आईला नरकातले राक्षस बी आहे बहिणीवर शिव्या देतात. अय राक्षस कोणाला म्हणलास? अर्षाद बघ, तुला जर आमच्या विश्वास बसला नाही ना, आम्ही खोटं नाही बोलत. तुला एवढ्या हिरो सारख्या तोंडाला राक्षस म्हणता वय? चला. राक्षस बी कॉमेडी करायला. हो ना. अबे आपण मेलो ना, जीवन देत. अरे पण आपण आलोत कुठं नेमकं? ते बघ तिथं एक जण उभा शर्टवरचं नंबर बघून मला हाक मारली का? हो. चव्हा तुझा बाप. संदीप नाव आहे माझं. सॉरी बरं का, मला तुमचं नाव माहित नव्हतं.
शटर नाव नंबर बघून मी तुम्हाला हाक मारली. आणि तुम्हाला विचारायचं होतं, हा. आपण स्वर्गात आहेत की नरकात आहेत? नाही नाही, मामाच्या गावाला आलोत आपण. हे काय मामाचे शेत आहे इकडे सगळे. हे काय मामाचं शेत आहे. हे मामा शेतात आलोत आपण. हेच आहे शेत मामाचं. अबे इथं फक्त आपणच नाहीत, आपल्यासारखे अजून बी आहेत. स्क्विड गेम गावठी मध्ये तुमचं स्वागत. सगळ्यांनी आपापले मोबाईल काढा. अरे हे काय, तुम्ही आम्हाला सगळ्याला एका कॉलवर खायला उचलून आणले. हे सगळे टी शर्ट वर नंबर, हे काय चाललंय हे नेमकं? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही स्क्विड गेम गावठीच्या अरेनामध्ये आलात. इथं तुम्हाला काही गेम खेळायचे आहेत आणि जो कोणी सगळे गेम जिंकेल त्याला मिळणारं बक्षीस तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आहे. अरे पण नेमके गेम काय खेळायचे? तुम्हाला टोटल 5 गेम खेळावे लागतील आणि जो कोणी 5ही गेम जिंकेल त्याला हे बक्षीस मिळेल. पण गेमचा एक नियम आहे, जो कोणी या गेम मध्ये एंट्री करेल त्याला परत बाहेर पडता येणार नाही आणि जो कोणी हरेल त्याला गेम मधून एलिमिनेट केलं जाईल. तर हा शेवट चान्स आहे. जो कोणी खेळू इच्छित नाही त्यांनी आत्ताच बाहेर पडा, नंतर बाहेर पडता येणार नाही. अरे पण गेम काय आहे? तू तोंडाला मास्क ते लावून का उभा असते? गेम मध्ये कुठलीही चिटिंग होऊ नये आणि बक्षीस चांगल्या प्लेयरला मिळावं म्हणून मी माझी ओळख लपवलेली आहे. तुम्ही आणि मी एकाच शहरातले असल्यामुळं आपली एकमेकांसोबत ओळख निघू शकते. इथं जेवढे प्लेयर आहेत त्या सगळ्यांना पाहिजे फक्त पैसा. तुम्ही इथं येण्या अगोदर तुम्हाला एक कॉल आला होता आणि त्या कॉलवर तुम्ही या गेम मध्ये खेळण्यासाठी होकार दिला होता. त्याचमुळं सगळे इथं आहेत. तुम्ही हे बक्षीस देतात त्याची गॅरंटी आहे काय? गेम जसा जसा पुढे जाईल तशी तशी तुम्हाला खात्री पटेल. काल आपली चर्चा झाली आपल्या परिस्थितीबद्दल आणि आज हे आपल्याला उचलून ह्या गेम मध्ये खेळायला आणलं. हो मास्कवाला माणूस मला नक्की गुगलचा पाहुणा दिसायला. यांच्या नादी लागू नको. चल हे चल निल्या. ऐक रे, आधी गेम तर बघू कोणते खेळायचे. पहिला गेम खेळून मग ठरवू. अरे कोणाचं काय ऐकतो यार? मला तर एवढ्या पैशासाठी ना मौत का गोवा जरी खेळायला सांगितलं ना तरी मी खेळन. ए मासवाल्या, मी तयार आहे. तर हा फायनल कॉल आहे. ज्यांना कोणाला गेमच्या बाहेर पडायचं आहे तो आत्ताच जाऊ शकतो, नंतर गेमच्या बाहेर पडता येणार नाही. रेडी फॉर द फर्स्ट गेम. पहिल्या गेमचं नाव आहे बर्फ पाणी. अरे ये गेम तो अपन बचपन में खेलते थे. गेमचा वेळ आहे 10 मिनिट. हात फडकून गेम सुरुवात होईल आणि जो कोणी 10 मिनिट सर्व्हाइव्ह करेल तोच नेक्स्ट गेम मध्ये जाईल. गेम स्टार्ट्स नाउ. T-10 minutes. Player number 17 eliminated. Player number 14 eliminated.
अबे एलिमिनेशन म्हणजे मारून टाकताय आपल्याला काय नंबर 16 प्लेयर नंबर 19 प्लेयर नंबर 11 एलिमिनेटेड. गेमचा नियम क्रमांक 1, एंट्री केल्यानंतर परत जाता येणार नाही. आता या गेम मध्ये फक्त एकच ऑप्शन आहे, खेळा किंवा मरा. आता या गेम मधून तोच बाहेर पडू शकतो जो 5ही गेम जिंकेल.